सांगितलेलं होतं की आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने योजना केलेल्या आहेत। या मागच्या आठवड्यात घडलेल्या पुण्यातल्या प्रकरणानंतर त्याच्या बाबतीतली विस्तृत माहिती ही समोर येणं आवश्यक असल्यामुळे आचारसंहितेचं बंधन आहे त्याच्या चौकटीच्या अधीन राहूनच मी आज या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या विभागाची माहिती आपल्यासमोर देणार आहे। पहिल्यांदा मला नम्र विनंती राज्यातल्या जनतेला सुद्धा आपल्या माध्यम प्रतिनिधींना सुद्धा करायची आहे की पुण्याचं प्रकरण घडल्यानंतर एकतर्फा आरोपीच्या पिंजऱ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला उभं करण्याचं काम पुण्यातल्या काही नेते मंडळींनी जाणीवपूर्वक केलं, पण जी वस्तुस्थिती आहे दुसरी बाजू काय विभागाची आहे ही सुद्धा या विभागाचा राज्याचा मंत्री या नात्यानं जनतेसमोर येणं गरजेचं आहे। मी आपल्याला काही फक्त महत्वाची आकडेवारी मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतरची या ठिकाणी फक्त नमूद करू इच्छितो, कारण मी 2022ला या विभागाचा कार्यभार स्वीकारला। मी राज्यातली आकडेवारी सांगतोय आपल्याला। राज्यामध्ये मी 2022ला पदभार स्वीकारल्यानंतर आता 2024 पर्यंत गत महिन्यापर्यंत एकूण जे गुन्हे नोंदवलेले आहेत माझ्या विभागानं त्याच्यामध्ये 2022च्या तुलनेत 15.44% गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे। अटक आरोपी जे केलेत वेगवेगळ्या गैरप्रकारामध्ये त्याच्यामध्ये 45.04% वाढ झालेली आहे आणि मुद्देमाल जो जप्त केला त्याच्यामध्ये 34.09% वाढ झालेली आहे। हे का मी सांगितलं तर जर कारवाया केल्या नसत्या विभागानं दुर्लक्ष केलं असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मी पदभार स्वीकारल्यानंतर मागच्या तुलनेत एवढ्या मोठ्या कारवाया ह्या झाल्या नसत्या। ही ऑन रेकॉर्ड मी आपल्याला आकडेवारी सांगतोय। कलम 93 अंतर्गत ज्या कारवाया केल्या मी पदभार स्वीकारल्यानंतर, कलम 93 म्हणजे एकदा दोनदा तीनदा ब्रीच ज्या लोकांनी दारू व्यवसायामध्ये केलेला आहे, मग रेस्टॉरंटवाले असतील, पब बारवाले असतील, लिकर शॉपवाले असतील, परमिट रूमवाले असतील, अशा लोकांचं एकदा दोनदा तीनदा गुन्हा घडला तर चौथ्या वेळी त्याचं नियम 93 अंतर्गत आपण बंदपत्र लिहून घेतो मॅजिस्ट्रेट समोर आणि त्याचं उल्लंघन केलं तर त्याला तडीपारीची कारवाई करतो। तर नियम 93 अंतर्गत 2022 पर्यंत 3352 कारवाया झाल्या होत्या। आज 2024ला ती संख्या 9171 झाली, म्हणजे टक्केवारीत वाढ सांगायचं झालं 173.84% वाढ नियम 93 अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये केलेली आहे। आणि बंदपत्र ज्यांची आपण मॅजिस्ट्रेट पुढे घेतलेली आहेत ती 2022ला 1756 लोकांची फक्त होती। आज 2024ला ती संख्या 4537 झालेली आहे, त्याच्यामध्ये 158.37% वाढ झालेली आहे। बंदपत्र हे परत एकदा मी समजावून सांगतो, ज्याची हॅबिट आहे, हॅबिच्युअल आहे, एकदा दोनदा तीनदा पूर्वी गुन्हा केलेला आहे त्याला मॅजिस्ट्रेट समोर उभं करून अशा पद्धतीचं त्याचं बंदपत्र घेतलं जातं। ते जर ब्रीच झालं तर मी जे आपल्याला सांगितलं एमपीडीए म्हणजे तडीपारीची कारवाई आपण करतो। मी सिक्वेन्सली आपल्याला सांगतोय तडीपारीच्या कारवाया दाखल प्रस्ताव 2022ला 9 होते आणि आदेश त्यातल्या फक्त एकाचा मिळाला होता 2022 पर्यंत महाराष्ट्रात। मी आज 2024ची आकडेवारी सांगतोय, आम्ही 204 प्रस्ताव दाखल केले तडीपारीचे आणि त्याच्यामध्ये आम्हाला 48 लोकांचे तडीपारीचे आदेश प्राप्त झालेले 2 वर्षात, जे 2022ला केवळ एक मिळाला होता। 2024ला आपण या अशा गैर दारूच्या संदर्भात 48 लोकांना तडीपार केलेला आहे। अवैध धाब्यांवरची कारवाई आपण त्याच्यामध्ये 51% वाढ केलेली आहे आणि आरोपींच्या संख्येमध्ये अवैध दारूच्या म्हणजे अवैध धाब्यांच्या विरोधात आरोपींची संख्या 14 वाढलेली आहे। आपण पुण्याचा विषय विशेष करून जो मागच्या आठवड्यामध्ये आला त्याच्यामध्ये मी मगाशी काल सांगितलं 49 पण एकूण 51 कारवाया पुणे परिसरामध्ये या मोहिमेअंतर्गत आपण केल्या होत्या आणि त्याच्या अगोदर 9 म्हणजे असं एकूण जर काढलं पुणे परिसरामध्ये 60 FL3 म्हणजे परमिट रूम, बिअर बार, पब जे काय असतील त्या 60 अनुज्ञातीधारकांच्या वरती पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। त्याचबरोबर पुण्यामध्ये ही जर टक्केवारी काढली तर पुण्यामधल्या गुन्ह्यांची टक्केवारीमध्ये वाढ झालेली 8.7%, आरोपींच्या संख्येमध्ये वाढ झालेली 24%। पुण्यातलं फक्त या ठिकाणी मी सांगतो।
आता उपाययोजना या बाबतीत हे सगळं कारवाईचं मी एवढ्यासाठी सांगितलं की केवळ राज्य उत्पादन शुल्क विभाग काहीच कारवाई करत नाही, हातावर हात घालून बसतो, हप्तेखोरी वसूल करतो, हे जे काही लोकांनी पुण्यामध्ये आरोप केले त्याला ही माहिती आपल्या समोर मी ठेवलेली ही ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळं ज्यांनी कुणी आरोप केले त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. नंबर 1, या उपर राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही नवीन सुधारणा, काही नवीन नियमावली ही सगळ्याच दारू व्यवसायाशी संबंधित, मग देशी दारू असेल, वाईन शॉप असेल, परमिट रूम बिअर बार असेल, पब असेल, रेस्टॉरंट असेल, या सगळ्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याचा प्रस्ताव माझ्या विभागाला तयार करण्याचे आदेश मी मागच्याच महिन्यात दिलेले होते. काल त्याचं प्रेझेंटेशन माझ्या पुढे झालेलं आहे. 4 तारखेची आचारसंहिता संपली की त्या बाबतीत सुद्धा सक्तीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे काही सीसीटीव्ही पब रेस्टॉरंटच्या बार काउंटरवर असतील, हॉटेलमध्ये असतील, रेस्टॉरंटमध्ये असतील, पबमध्ये असतील, त्याचं थेट लिंकिंग हे त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या सॉफ्टवेअरकडे या ठिकाणी केलं जाईल. पोलीस अधीक्षकांना आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जर समजा 1 वाजता पब बंद करायची वेळ आहे आणि 1:10 जर तो पब चालू असेल तर अलार्म येईल, ऑटोमॅटिक अलार्म आमच्या एसपी ऑफिसच्या सॉफ्टवेअरवरती येईल, एसपीच्या मोबाईलवरती येईल, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरती येईल, जेणेकरून जवळपास तिथं फ्लाइंग स्क्वॉडचा जो कोणी अधिकारी असेल तो इमिजिएट त्या आस्थापनेमध्ये जाऊन तिथं कारवाई करेल. हे प्रस्तावित आहे. काल ह्याचं प्रेझेंटेशन मी पाहिलं, त्याच्यात काही सुधारणा करायला मी सांगितल्यात. आचारसंहिता संपली याच्यामध्ये सुद्धा आपण सक्ती करणार आहोत. सगळ्या अगदी देशी दारूच्या दुकानापासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत सगळ्यांना अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याची सक्ती राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आपण करणार आहोत. नंबर 1. दुसरी गोष्ट की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मॅन पॉवर ही ॲज कम्पेअर टू पोलीस यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अत्यंत कमी आहे. मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की लोकसभा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी मी आमच्या विभागाची भरती करण्याची मान्यता विनंती केली होती. त्याला राज्य सरकारनं म्हणजे वित्त विभागाने, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, माननीय अजितदादांनी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मान्यता दिली. 144 अधिकाऱ्यांची पदं ही राज्य एमपीएससी म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत आपण भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाला विनंती केलेली आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काही अभ्यासक्रम त्यांना सुधारित करून हवा होता आमच्या विभागाचा. त्याच्यासाठी मी आमच्या 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. आमच्या अधिकाऱ्यांनी तो सुधारित अभ्यासक्रम सुद्धा मान्यतेसाठी एमपीएससीला दिलेला आहे. ती सुद्धा पदं लवकर भरली जातील. अधिक माझ्या विभागामार्फत 809 पदं एकूण भरण्याची प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी कंपनीमार्फत पूर्ण झालेली आहे. त्याची परीक्षा झालेली आहे. आचारसंहिता असल्यामुळं त्या कंपनीला निकाल तुम्ही आचारसंहिता संपल्यानंतर द्या म्हणून आम्ही सूचना केलेली आहे. जवळपास ही 809 पदं तर आम्हाला 1 महिन्याच्या आत आमच्याकडे मिळतील. ती एकाच 10 किंवा जे काही प्रमाण असेल त्याप्रमाणे त्याला एका जागेसाठी 10 लोकांना मेडिकल ग्राउंडला, फिजिकल ग्राउंडला म्हणजे जे फिजिकल फिटनेस आहे पोलिसांचा जसा असतो त्याच्यासाठी आपण या ठिकाणी निवड विभागीय क्षेत्रीय स्तरावरती करणार आहोत. माझं उद्देश असा आहे की जुलैच्या 15 तारखेपर्यंत ही माणसं फिजिकल फिटनेस सिलेक्ट व्हावीत आणि जुलै 15 ते ऑगस्ट 15 1 महिना एकाच वेळी नाशिक पोलीस ट्रेनिंग सेंटर, खंडाळा पोलीस ट्रेनिंग सेंटर आणि सांगली तुर्ची पोलीस ट्रेनिंग सेंटर इथं जिथं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत तिथं आमच्या ह्या 800 लोकांच्या 3 बॅच करून 1 महिन्यात त्यांना प्रशिक्षण पूर्ण करून 15 ऑगस्टला त्यांना जॉईनिंग देण्याचं माझं या ठिकाणी नियोजन आहे. ही जागा भरल्यानंतर विभागामध्ये मी एक ज्याला आपण रिऑर्गनायझेशन म्हणतो ती रिऑर्गनायझेशन माझ्या उत्पादन विभागाचं करणार आहे. जेणेकरून फ्लाइंग स्क्वॉडची संख्या आपण वाढवणार आहे, तपासणी नाक्यांची संख्या आपण वाढवणार आहे आणि फ्लाइंग स्क्वॉड वरती सुद्धा एक संनियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा असावी या बाबतीतलं सुद्धा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कालच मी उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिलेले आहेत. एकूणच कन्क्लूड करताना मी एवढंच सांगेन की सुधारणा करण्याच्या ज्या आहेत त्या मी आपल्याला सांगितल्या.
ज्या कारवाया 2 वर्षामध्ये मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर केल्या त्या देखील मी सांगितल्या. तरी सुद्धा आम्ही हेल्पलाईन नंबर हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात ठेवलेला आहे. ज्या कोणा सामान्य नागरिकांना, लोकांना, स्वयंसेवी संस्थांना, लोकप्रतिनिधींना, राजकीय पक्षाच्या व्यक्तींना, ज्यांना कोणाला अशा पद्धतीच्या काही समजा तक्रारी करायच्या असतील तर त्या आमच्या हेल्पलाईनवरती ते करू शकतात. मी सगळ्या अधीक्षकांना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच आमच्या सचिव आयुक्तांना सांगितलं की सगळ्या अधीक्षकांना त्यांचे पर्सनल मोबाईल नंबर त्या त्या जिल्ह्यातल्या माहिती अधिकाऱ्यामार्फत जनतेसाठी खुले करा अशा पद्धतीचे आदेश कालच दिलेले आहेत, जेणेकरून थेट आमचा अधीक्षक हा सामान्य माणसाला उपलब्ध होईल. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग हा नियमानुसार जी आस्थापना सुरू आहेत, नियमभंग ज्या आस्थापना करत नाहीत, अशा निर्दोष असणाऱ्या आस्थापनांना नाहक त्रास देणार नाही. परंतु जे कोणी जाणीवपूर्वक उल्लंघन करत असतील, एकदा, दोनदा, तीनदा झाल्यानंतर चौथ्यांदा सुरू करत असतील, अशा बार असतील, पब असतील, रेस्टॉरंट असतील, वाईन शॉप असतील, अशांवर इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं कडक कारवाई माझ्या विभागाकडून केली जाईल. धन्यवाद. प्रश्न काय? एक आपने जो इम्पॉर्टंट बताया मराठीत पहिलं संपू द्या. छोटासा एक इम्पॉर्टंट साहेब तुम्ही सांगितलंय, तर त्यामुळे एक छोटासा हिंदीत फक्त तेवढा एक बाईट की एआई टेक्नोलॉजी का कैसे आप इस्तेमाल करने जा रहे हैं और क्या उसके आपने जो प्रेजेंटेशन देखा उसमें क्या खास बात है? देखिए, मैंने ये पुणे का इंसिडेंस होने के पहले ही लास्ट टाइम का जब अधिवेशन चल रहा था, वो अधिवेशन में मैंने हाउस में एक रिप्लाई दिया था कि अधिक सक्षम हमारे एक्साइज डिपार्टमेंट को हम लोग करेंगे और उसका ही नतीजा है कि राज्य का पहला एक्साइज ट्रेनिंग सेंटर ये सातारा जिले में होने जा रहा है. उसको प्रशासकीय मान्यता मिल गई है. उसका डिजाइन मैं अभी आचार संहिता होने के बाद माननीय मुख्यमंत्री महोदय को दिखाऊंगा और उसका काम भी जल्द चालू हो जाएगा. आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये है, जितने भी हमारे लाइसेंस होल्डर्स हैं उनके आस्थापना पर जो अभी भी हम लोग ने सीसीटीवी कंपलसरी किया है, लेकिन वो सीसीटीवी का डायरेक्ट कनेक्शन, डायरेक्ट उसका रिपोर्टिंग हमारे जो सुप्रिटेंडेंट है वो जिले के, वो सुप्रिटेंडेंट के नेटवर्क पर उनके ऑफिस में जो हमारी मोबाइल सिस्टम है, जो इंटेलिजेंस हम लोग ट्रेस करते हैं, उसके ऊपर आएगा. और जो टाइम शेड्यूल का है या किसके बारे में भी है, वो अगर उल्लंघन होता है तो एक अलार्म आएगा हमारे एसपी ऑफिस में, एसपी के पर्सनल मोबाइल पे आएगा. हम लोग उसमें एक सुधारणा कर रहे हैं कि जो क्षेत्रीय ऑफिसर्स है, जो रीजनल ऑफिसर्स है, उनके सिस्टम पे भी वो अलार्म आना चाहिए, जो कि जल्दी वो उधर जिस आस्थापना का वो लोकेशन दिखा रहा है वहां जाके उसके ऊपर कार्रवाई कर सके. तुम्ही 49 कारवाई पुणे आणि परिसरामध्ये केल्या, 60 पूर्वीच्या 9 आणि ह्या 51. 51 आत्ता केल्या, म्हणजे मागील 2 आठवड्यामध्ये ज्यावेळेस घटना घडली तिथे 51 पेक्षा अधिक गोष्टी चालतायत अशा गैररित्या पद्धतीने नियमावली डावलून. हे ज्यावेळेस तुमच्या डिपार्टमेंटवर बुमरँग झालं त्याच्यानंतर नाही इतक्या कारवाई का झाल्या? दुसरे मुद्दे की तुमच्यावर थेट लोकप्रतिनिधींनी, तुमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी थेट लिस्ट तुमच्या अधिकाऱ्यांची वाचून दाखवली की याला इतके हप्ते मिळतात, त्याला इतके हप्ते मिळतात. याच्यावर डिपार्टमेंटनी खरंच इन्क्वायरी इंटरनल लावली आहे का? कारण की इतके मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होतात ही वस्तुस्थिती आहे. यादी आता सुद्धा मी बसतून एक तयार करतो, कुणाचंही नाव टाकतो त्याच्यात आणि त्याच्यासाठी अवकडं माणसानं पैसे गोळा केले म्हणतो. ती ऑथेंटिसिटी काय आहे का त्याला? मी परत म्हणतोय, तुम्ही ऑफिशियली यादी तुमच्या सही शिक्क्यानं द्या ना. तुम्ही आमदार आहात ना, तुमच्या लेटर पॅडवर द्या की अमुक व्यक्तींनी अमुक व्यक्तीच्याकडनं एवढे पैसे घेतले, त्याचा काहीतरी पुरावा द्या. याद्या काय बाजारात 100 निघतात रोज. म्हणून मला कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अवमान करायचा नाही. त्यांनी अधिकृत यादी द्यावी आणि कुणाकडे देण्यापेक्षा राज्याचा त्या विभागाचा मी प्रमुख आहे. बरं ठीक आहे, ते माझ्यावर आरोप करतायत, आमच्या सचिवांकडे द्या, आमच्या आयुक्तांकडे द्या, कुणाकडेही यादी द्या. आणि जर ती यादी ऑथेंटिक आम्हाला वाटली, जर त्याच्यात जरा अर्धा टक्का सुद्धा तथ्य आढळलं तर नक्की त्या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. सर, याला जोडून प्रश्न की जसं आपण बोलले की कलम 93 पण आहे, 3 स्टेप नंतर कठोर कारवाई होईल, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण घेऊन येतात आहे.
त्याचा पूर्ण रेकॉर्ड जे आहे डायरेक्टली SP ऑफिसवर. पण या पिरियडमध्ये आपण जर बघितलं, जे ग्राउंड लेवलचे अधिकारी आहेत ज्यांच्या झोनमध्ये असे इनलिगल गोष्टी चालतात, ते स्वतः इन्व्हॉल्व असणार, तर त्यांच्याबद्दल कारवाईची काय प्रोसेस असेल? मी मगाशी म्हटलेलं आपण कदाचित आपल्या लक्षात आलं नाही, आमच्याकडे फ्लाइंग स्क्वॉड आहेत, भरारी पथक आहेत. ही भरारी पथकं क्षेत्रीय त्या रिजनच्या अधिकाऱ्यांच्या वरती सरप्राईज चेकिंग करून भरारी पथकं त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात. भरारी पथकावरती सुद्धा एक आता वेगळी यंत्रणा उभं करण्याचं नियोजन आम्ही कालच्या बैठकीत केलेलं आहे, जेणेकरून 3 टियर अशा पद्धतीचं व्हिजिलन्स राहील. एक तो जो अधिकारी त्या एरियातला आहे तो, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारं फ्लाइंग स्क्वॉड, आणि आता नव्यानं जे आम्ही स्थापन करतोय फ्लाइंग स्क्वॉडवर सुद्धा सरप्राइझिंग अशा पद्धतीनं. म्हणजे माझा विचार असा आहे, पोलिसांच्याकडे जसं गोपनीय शाखा असती की जी फारशी चेहरा समोर येत नाही परंतु ते ऍक्टिव्ह असतात, अशा पद्धतीनं, कारण मी 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर जो म्हणजे आपण गोपनीय यंत्रणा म्हणतो पोलिसांची, तशी गोपनीय यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क विभागाची करण्याचं माझं नियोजन आहे. मी तेच काल आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय. कदाचित येणाऱ्या 8 दिवसात ते मला दाखवतील. ते दाखवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला मी ते आणेन. पण मला विश्वास आहे ही 3 टियर सिस्टीम जर अस्तित्वात आली तर 100% 2 वर्षात जे गुन्हे वाढवलेले आहेत, आम्ही ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अधिक कारवाई इथून पुढच्या काळात झालेली दिसत. शिक्षाचं जे प्रावधान आहे ते काय असणार आहे, म्हणजे त्यांच्यावरती काय कारवाई? नाही, आता ते मी काल आमच्या सचिवांना आणि आयुक्तांना दोघांनाही काल सांगितले मी की कशा पद्धतीनं त्या जो काही गोपनीय यंत्रणा आपली सुरू करणार आहोत त्यांना कुठले अधिकार आपल्याला देता येतील, त्यांना इमिजिएट ऍक्शनचे अधिकार राहतील का, हे सगळं आमचा एक्साइज ऍक्ट जो आहे तो तपासून 1, 2, 3 प्रस्ताव अशा ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 असे प्रस्ताव तयार करायच्या सूचना विभागाला मी दिल्या. 1-8 दिवसात त्यांचा आराखडा माझ्याकडे येईल. AI टेक्नॉलॉजीचं तुम्ही म्हणताय ते साधारण कधीपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे, आणि दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या यंत्रणावर अंकुश ठेवण्यासाठीचं काय प्लॅनिंग? नाही, बघा ना, SP ऑफिस आमचं आहे, त्याच्यावर DDC आमची आहेत, डिव्हिजनल डेप्टी कमिशनर. म्हणजे SPच्या कडे आलेला अलार्म तो DDC कडे सुद्धा रिफ्लेक्ट झाला पाहिजे. काल ज्या काही मी सुधारणा सांगितल्या सिस्टीममध्ये करायला, ते ह्याच सांगितल्यात की ते थेट आयुक्तामध्ये आलं पाहिजे. आमच्या आयुक्तालयामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स सिस्टीम आमची आहे. नवीन जे आयुक्त कार्यालय आपण केले VTच्या समोर, तिथं आपण ती आधुनिक सिस्टीम बसवलेली आहे. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, समजा उदाहरण सातारा आहे, साताऱ्यातल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये जरी सुद्धा असं दारूचं दुकान रात्री 11 नंतर सुरू असलेलं दिसलं तर तो SP कडे जाईल, SP बरोबर DDC कडे जाईल, DDC कडे बरोबर तो आयुक्ताकडे सुद्धा येईल. आणि असं काय नाही की SP ऑफिसलाच पाहिजे. आता अत्याधुनिक स्मार्टफोन सगळ्यांच्याकडे आहेत, त्याच्या मोबाईलवरती तो अलार्म येईल. म्हणजे मग SP कमिशनर चेक करतील DDC काय करतोय का नाही, DDC चेक करेल SP काय करतोय का नाही. ही काल 2-3 सुधारणा मी त्याच्यात सांगितल्यात. 1 महिन्याचा वेळ मी त्याला दिलेला आहे. 1 महिन्याच्या आत फायनल प्रेझेंटेशन आणि फायनल त्याचं म्हणजे जे काय त्याची निविदा काढायच्या, ते सिस्टीम सगळी एस्टॅब्लिश करायची, इन्स्टॉल करायची, या सगळ्याला 1 महिन्याचा वेळ मी दिला. हे संपू दे ना, हे संपला विषय की दुसरं घेऊ आपण. कारवाई केल्यात त्या तुम्हाला तक्रारी मिळाल्यानंतर या कारवाई झाल्यात की असं राज्य सरकारकडनं इन्स्पेक्शन करण्यात आलं आणि मग कारवाई करण्यात आली? बघा, मी 22ची आकडेवारी सांगितली आणि नंतर आता 24ची आकडेवारी सांगितली. त्या दरम्यानच्या काळात काही तक्रारी आल्या असतील, पण ज्यावेळी मी पदभार स्वीकारला माझ्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट होतं की अवैध सगळ्या प्रकारची या विभागातली अवैध तस्करी, अवैध वाहतूक, अवैध विक्री थांबली पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आर्थिक गुन्हे झाले, मी आता ती आकडेवारी आज माझ्याकडे नाही, पण गोवा बनावटीची दारू ही त्या राज्यातनं महाराष्ट्रात आणायची निम्म्या किमतीला आणि महाराष्ट्रातल्या दारूचं नाव त्याच्यावरती लावून विकायची. प्रचंड कारवाई केल्या याच्यामध्ये आपण बनावट दारूच्या. म्हणूनच मी आपल्याला सांगतोय, उत्पादन वाढलं 18% राज्याचं. ते कशामुळे वाढलं? ह्या कारवाई केल्यामुळेच वाढलं. म्हणून मी आपल्याला सांगतोय, तक्रार येण्याची वाट विभाग बघत नाही. मी माझ्यापुरतं सांगेन, मी या विभागाचा मंत्री झाल्यापासून एक प्रकारे अवैध सगळ्या प्रकारच्या अशा अवैध व्यवसायांवरती धडक कारवाया आपण केलेल्या आहेत. देसाई साहेब, यामध्ये एक मुद्दा असा आहे, सागर यांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुषंगानं एक नागपूरमध्ये कारवाई झाली होती 16/5. थोडा ऐकून घ्या प्रश्न.
16/5 कारवाई झाली होती. 4 लाखाची मागणी झाली होती. रवींद्र लक्ष्मण कोकरे, वय 49 वर्ष, पद निरीक्षक आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ई विभाग, नागपूर. अँटी करप्शनची ही कारवाई झाली. कारण काय? तक्रारदार यांचे नवीन FIR 3 परवानाचे व्हेरिफिकेशन करून अधीक्षक यांच्याकडे तक्रारदार यांची फाईल पाठविण्याकरिता एकंदरीत ह्या लाचेची मागणी झाली होती. अँटी करप्शनची कारवाई झाली या प्रकरणी. मुळात राज्य उत्पादन शुल्क नेहमीपासून चर्चेत राहिलेलं आहे. विशेषतः पैसे घेतल्याशिवाय देवाणघेवाण झाल्याशिवाय होतच नाही काम, असं एकंदरीत त्याची कार्यप्रणाली वाटते किंवा लोकांमध्ये तसा समज आहे. हा समज तुम्ही दूर करणार का? मी एकच सांगेन, हे कोकरे प्रकरण काय आहे मला माहित नाही. मी 16/5 असेल तर रिसेंटली आहे, मी त्याची माहिती घेतो. पण जर अँटी करप्शनच्या केसमध्ये कुठलाही अधिकारी अशा पद्धतीनं ट्रॅप झाला असेल आणि अँटी करप्शन विभागामार्फत जर आमच्या अधीक्षकांना तसं कळवण्यात आलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करू, नंबर 1. आणि अशा पद्धतीनं म्हणूनच मी म्हणलं सगळ्या SP ना आमच्या, मी त्यांचे स्वतःचे पर्सनल मोबाईल नंबर जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत सर्व माध्यमांना कळवण्याच्या सूचना कालच दिलेल्या आहेत. जेणेकरून असं जर आमचा कुठला खालचा अधिकारी, हे बघा एखादा दुसरा अधिकारी करतो त्याच्याबद्दल आता तुम्ही जे उदाहरण सांगितलं ते चौकशी आम्ही करू, चौकशीत दोषी आढळला तर त्याला कारवाई करू, 100% कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. पण काही अधिकाऱ्यांनी चांगल्या कारवाई पण केल्यात ना. अवैध माल ज्यांनी पकडला, ज्यांनी अगदी म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं पोलिसांच्याकडे गुप्तचर यंत्रणा असते. मी 2 वर्षापूर्वी सांगितले पोलीस आमच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही तुमची खबरी यंत्रणा चालू करा. आम्ही त्यांना वेगळा निधी प्रत्येक जिल्ह्याला देत असतो अशा पद्धतीच्या कामांसाठी. ह्या ज्या कारवाई मोठ्या प्रमाणात झाल्या, आमची खबरी यंत्रणा त्या अधीक्षकांनी नव्यानं निर्माण केलेली आहे. त्यामुळे एखादा दुसरा अधिकारी चुकत असेल 100% त्याच्यावर कारवाई करू, पण एखादा दुसरा चुकला म्हणून सगळ्या विभागाला दोषी धरणं हे मला योग्य वाटत नाही. कारवाईची व्याप्ती राज्यभर असावी असं अपेक्षित आहे. ह्या कारवाई वाढल्या कुठं? राज्यातलीच आकडेवारी सांगतोय ना मी. ही जी मी आकडेवारी सांगितली आता ही संपूर्ण राज्यातली सांगितली, फक्त पुण्याची नाही सांगितली. काल महाबळेश्वरमध्ये ज्या हॉटेलवर कारवाई केली ते नेमकं काय प्रकरण आहे आणि खरंच ते नियमावली पुरवली त्यांनी केली का, भंग केली का? आणि मुळात ते जे 2 वेगवेगळे ग्रुप आहेत त्यातली स्पष्टता येत नाही, कारण की त्यांच्याकडनं सांगितलं होतं की रियालिटी ग्रुप वेगळा आहे, ब्रह्मक्रॉप ग्रुप वेगळा आहे. मला माहित नाही, पण मी पुण्याचं प्रकार घडल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना सांगितलं होतं की जिथं असे परमिट रूम बार आहेत, विशेषतः जे उल्लंघन करतायत, आणि जो पुण्यातला अगरवाल प्रकार आहे तर त्याच्या बाबतीत महाबळेश्वरमध्ये सुद्धा धडक मोहीम हातामध्ये घेतली होती. त्यातली एक आस्थापना MPG क्लब नावानं जी आहे, अगरवाल नावाच्याच कुठल्या तरी व्यक्तीची आहे, तिथं ब्रीच आढळून आला आणि त्याच्या बाबतीत ते आस्थापना पुढील आदेश होईपर्यंत सील करण्याचे आदेश आमच्या विभागाने दिलेले आहेत. पण अगरवाल जे आहे, आता जे MPG क्लब आहे तो अगरवाल संबंधित कनेक्शन आहे का यांचं? या संदर्भात ते आता पोलीस चौकशी करतील. आमचं काम काय आहे, आमच्या विभागाचं लायसन होल्डर कोण आहे, त्या लायसन होल्डरच्या लायसनचे जे काय परमिट रूम, बिअर बार किंवा काय आहे रेस्टॉरंट, त्यानं ब्रीच केलाय तर लायसन आमच्याकडे ज्या नावानं नोंदलं असेल त्या नावानं आम्ही सील करायचे आदेश काढतो. आमचे स्वतः अधिकारी जाऊन तिथं ती सील करतात. त्यामुळं ते आता त्याचे पार्टनर कोण आहेत, त्याचे मालक कोण आहेत आणि कोण आहे हे चौकशी समजा आमचा विभागही करू शकेल किंवा आम्ही पोलिसांनाही विनंती करू. सर, तुमच्यावरती या प्रकरणामध्ये आरोप केले गेले होते, विभागावरती आरोप केल्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं. तुम्ही रवींद्र दंगेकर यांनी माफी मागावी असं म्हटलं होतं, पण त्यांनी आज कोल्हापुरात स्पष्ट म्हटलं की मी माफी मागणार नाही. तर पुढे तुमची यावरती भूमिका काय? 3 दिवस अजून झाले नाहीत. काल त्यांना नोटीस दिली, कालचा पहिला दिवस, आजचा 2रा दिवस, उद्याचा 3रा दिवस. त्यामुळे 3 दिवस नोटीसची पूर्ण झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं येते बघू. नाही आलं तर माझ्या कायदेशीर वकिलांच्या बरोबर मी बोलेन आणि पुढची प्रक्रिया सुरू करू आपण. ओके, आता तुमचा प्रश्न. मराठा समाजाच्या योजना आहेत, त्या योजना मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 26 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली, तशी मान्यता देखील देण्यात आली. सुप्रिया सुळे म्हणतायत की याची तरतूद करण्यापेक्षा ते 26 कोटी रुपये मराठा समाजाला दिले असते तर उत्तम झालं असतं. मराठा समाजासाठी खूप योजना आहेत त्याच्या जाहिरातीसाठी. आणि हो ना, मग त्या लोकांना समजल्या पाहिजेत ना. हे बघा, मराठा समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे, सारथीची योजना आहे. योजना काय आहे, त्याचं ऍप्लिकेशन कुठं करायचं, या सगळ्या गोष्टी जर त्या मराठा जो पात्र विद्यार्थी तरुण आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी प्रसिद्धी माध्यम हेच माध्यम आहे ना. त्यामुळं असं केलं तर असं का केलं आणि नाही केलं तर असं का नाही केलं. त्यामुळे दोन्ही जे लोक सत्तेत होते
मला सुप्रियाताईच म्हणताय ना तुम्ही, ताईच बोलले ना, जे लोक सत्तेत होते तेव्हा ज्यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही, आता मी त्याच्यावर बोलत नाही, पण त्यांच्याच काही नेत्यांची वक्तव्य आहेत कशासाठी मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. काही लोकांनी त्यांच्या वक्तव्य केलेले आहेत ना. त्यामुळं मराठा समाजासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार बांधील आहे. ज्या ज्या योजना आपण मराठा समाजासाठी लागू केल्या त्या प्रभावीपणे आपण त्याची अंमलबजावणी करतोय. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली जी आहे, मी सुद्धा त्या समितीचा एक सदस्य आहे. आता आचारसंहितेत फक्त आमच्या बैठका झाल्या नाहीत, दर कॅबिनेट नंतर आमची एक बैठक होती आणि मराठा समाजाच्या योजना किती % लोकांपर्यंत गेल्या, काय हार्डल्स त्याच्यामध्ये आहेत, काय त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, काय अपूर्णता त्याच्यामध्ये आहे, दर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही त्याचा आढावा घेत असतो. याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजासाठी यापूर्वी कधीही काम झालं नव्हतं. मराठा समाजासाठी जे आपण जाहीर केलंय ते करायसाठी जे करावं लागेल ते करा, असे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांचे आम्हाला आहेत. सर, मुंबईमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन पुन्हा सुरू आहे, पण 2013ला त्यांच्या संघटनेने एक कार्यक्रम घेतला होता, त्याचे पैसे दिले म्हणून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला, त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला. पण आता पुन्हा त्यांना कोर्टाने न्यायालयात हजर व्हायसाठी वॉरंट काढलेली आहे. कसं बघतं सरकारकडे? नाही ते लाईट येणारच नाही आता. टचस्क्रीन न्यायालयानं बजावलेला आहे. सकाळी पण गेली. हा सर, ते आंदोलन चालू करू. प्रमुख चेहरा होते. नाही, मला हा विषय नव्यानं आपल्याकडनंच आत्ता कळाला, मला माहिती नाही. पण पुण्यामध्ये जर असं काही केस गुन्हा दाखल झाला असेल आणि काही जुनं प्रकरण असेल तर आम्ही त्याची माहिती घेऊ. परंतु मी मराठा समाजाच्या आंदोलनाबाबतीत माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना एवढंच सांगेन की आचारसंहिता 4 तारखेपर्यंत आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर ज्या त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीत जे यापूर्वी माननीय शिंदे साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी आता बोललो तसं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती सतर्क आहे, अलर्ट आहे. जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. आणि या उपर जाऊन जर मान्य मनोज पाटील जरांगेंची सरकारबरोबर चर्चा करायची तयारी असेल तर नक्की त्यांच्याबरोबर चर्चा सुद्धा शासन करेल. सर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद जी आमची घेतली होती जेव्हा मुंबईत मतदान सुरू होतं शेवटच्या टप्प्यात, तेव्हा ही पत्रकार परिषद घेतली होती. आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आता निवडणूक आयोगानं त्यांचा सगळा पत्रकार परिषदेचा ढाचा जो आहे तो वाचला किंवा बघितला आणि एक अहवाल जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलाय. कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही बघा, लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आदर्श आचारसंहिता ही सगळ्यांना लागू आहे आणि 5 टप्पे 6 टप्पे 7 टप्पे पुढचे टप्पे निवडणुकीचे देशातले बाकी असताना एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा, हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे. त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही. मला एवढंच म्हणायचं, जे काही सीडी असेल, जे काही वक्तव्य असेल, जो त्याच्यामध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये उच्चारलेला शब्द असेल, निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल. नियमभंग असेल तर कारवाई होईल, नियमभंग नसेल तर नाही होणार. कांदा प्रश्न जो आहे तो पुन्हा पेटलेला आहे. केंद्र सरकारने ज्यांचे दुजाभाव महाराष्ट्राबाबत करते असं बोललं जाते की दक्षिणेकडे 40% शुल्क जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे, परंतु आपल्याकडे मात्र तसं करण्यात आलं नाही. लासलगावमध्ये शेतकरी जे आहे ते आक्रमक झाले. नाही, कांदा प्रश्नाबाबतीत बघा, आमचे नाशिकचे पालकमंत्री मान्य दादाजी भुसे असतील, कृषी मंत्री धनंजयजी मुंडे असतील, आम्ही सगळेच आचारसंहिता लागण्यापूर्वीपासून केंद्राकडे पाठपुरावा करत होतो. मध्यंतरी निर्यात बंदी हटवण्याचं काम केंद्र सरकारनं काही प्रमाणामध्ये केलं होतं. आता सुद्धा केंद्रानं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी काय या ठिकाणी रिलीफ द्यायचा आहे तो द्यावा, याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे प्रयत्नशील आहेत. केंद्राकडे आम्ही जरूर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू. ओके. पुण्यामध्ये एक प्रकरण आहे. पुण्यामध्ये पुढचे प्रकरण ताजं असताना आणखीन एक घटना घडली. एक 22 वर्षीय मुलगी आहे, तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 दिवसानंतर गुन्हा दाखल होतो. कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि हा जमिनीच्या वादातून झालेला आहे.
राज्यामध्ये काय कायदा सुव्यवस्था आहे की नाही? नाही, मी मगाशी म्हटलं तसं असं जर काही प्रकार घडला असेल तर जरूर पुण्याच्या ग्रामीण भागातला असेल तर पोलीस एसपींच्या बरोबर आम्ही बोलू, शहर भागातला असेल तर आयुक्तांच्या बरोबर बोलू. आमचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब स्थानिक तिथले पालकमंत्री आहेत, ते सुद्धा अलर्ट नेहमी असतात, सतर्क असतात. त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलं असेल. पण कुणीही अशा पद्धतीचं गैरकृत्य केलं असेल, कायदा हातात घ्यायचं काम केलं असेल किंवा जिवंत गाडण्याचं काम एखाद्या अल्पवयीन मुलीला, तरुण मुलीला जर कुणी केलं असेल तर नक्की त्याला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई करू. सर, जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीनं पोस्टर काढलं त्यानंतर सरकारने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र त्यांची पाठराखण केलेली आहे. त्यामुळे भुजबळांना नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न जो आहे तो उपस्थित सध्या होतो. भुजबळ साहेबांचं वक्तव्य जसं तुम्ही दाखवलं, काल मी पण बोललो ना की देशातली जनता आव्हाडांना माफ करणार नाही, आव्हाडांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. दुर्दैवानं माध्यमांनी ते नाही दाखवलं. जसं एक मंत्री भुजबळ साहेब आव्हाडांच्या बाजूने बोलले तसं दुसरा मंत्रिमंडळातला मी आव्हाडांवर कारवाई झाली पाहिजे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा फाडायचं काम जे केलं आव्हाडांनी, ती देशातली, महाराष्ट्रातली जनता कधीच माफ करणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे हे मी बोललो. त्यामुळं भुजबळ बोलले तसं आम्ही बोललोय की आव्हाडांचं हे कृत्य 100% चुकीचं आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पाठराखण केली आहे करू दे ना, मग आम्ही म्हणतोय ना कारवाई करा म्हणून. एका बाजूला त्यांनी पाठराखण केली जर असेल नाही ना, काय माफी मागितली त्यांनी, आपण म्हणताय विसंवादाचा प्रश्नच नाही. भुजबळ साहेबांचं मत व्यक्त करतात, मी माझं मत व्यक्त करतोय. आम्ही दोघंही मंत्रीच आहोत. राज्यात सर दुष्काळ सुरू आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतात. तिथून त्यांनी कृषी मंत्र्यांना फोन केले, मात्र त्यांची फोन नॉट रिचेबल असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मी आहे ना रिचेबल. काय मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे. समजा कृषी मंत्री नसतील, कोणी नसतील, कुठला तरी एखादा मंत्री माझ्यासारखा आहे ना 24/7 अवेलेबल. मला फोन त्यांनी करावा, त्यांचं काय. आणि पाहणी दौरा करण्यापेक्षा आम्ही उपाययोजना करतोय. बघा, आचारसंहिता जरी असली तरी पिण्याचं पाणी, टँकर पुरवठा, विहिरींचं अधिग्रहण, ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक पालकमंत्र्यांनी उपाययोजना केल्यात. काम चालू आहे. पण मुळातच आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की धरणातले साठे काही ठिकाणी 10%, काही ठिकाणी 12%, मॅक्झिमम कोकणातले साठे 20% आहेत. याच्यावर कुठेही पाणी साठा नाही. आता पाऊस वेळेत येईल, यावा, कारण हवामान विभागाचा अंदाज आहे की 10 तारखेच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येईल. हे साठे आम्ही 15 जून किंवा जून एंड पर्यंत पुरतील असं नियोजन आम्ही प्रत्येक पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. कुठेही पिण्याच्या पाण्याला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे. आता जिथं पाणी टंचाई आहे, एकदमच पाणी साठा कमी आहे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या की बांधकामासाठी वापरावं लागणारं पाणी आता तुमचं थांबवा, कारण आपल्याला प्रायोरिटी द्यायची पिण्याच्या पाण्याला. त्यामुळं आम्ही सतर्क आहोत. माननीय नाना पटोलेंना ज्या भागात ते दौरा करत असतील, तिथल्या काही सूचना करायच्या असतील, तिथल्या काही अडचणी मांडायच्या असतील तर मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मी आहे उपलब्ध. त्यांनी जरूर आम्हाला सांगावं, त्याची दखल नक्की घेतली जाईल. 4 जूनला मतमोजणी होणार आहे. त्या दिवशी आणि त्याच्या पुढच्या दिवशी मद्य विक्रीला बंदी करण्यात येणार आहे का? कारण या 4 आणि 5 तारखेला दारू विक्री किंवा दारूचं सेवन जास्त होण्याची शक्यता. मद्य विक्रीच्या बाबतीत मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी, यापूर्वी आपण कायमस्वरूपी आस्थापना बंद ठेवतो. पण मध्यंतरी मला असं सांगण्यात आलं की काही, मला वाटतं मुंबईमध्येच का इतर कुठेतरी मद्य विक्रेती संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या आणि कोर्टाने सांगितलेले निकाल लागल्यानंतर त्या सुरू करायला हरकत नाही. पण तोच आदेश आम्हाला तपासून घ्यायचा आहे. तो कोर्टाचा आदेश जर आमच्याकडे प्राप्त झाला असेल तर लॉ अँड ज्युडिशरीचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि जो काय आदेश माननीय न्यायालयानं दिला असेल त्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ह्याच्यावर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच कारवाई करू. संदर्भातलाच प्रश्न आहे की अभी हिंदी का मतमोजणीच्या आधीच पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा असा खेडच्या प्रांताधिकारी म्हणतायत. कोण म्हणते? खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी मागणी केली की पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची मतमोजणीच्या पूर्वीच बदली करा. प्रांताधिकाऱ्यांनी म्हणजे कारण ते दिलीप मोहिते आहेत, त्यांच्या प्रभावाखाली ते काम करतात असं त्यांनी आरोप केला. प्रांताधिकारी म्हणतात, असं नसेल. प्रांताधिकारी हा उपजिल्हाधिकारी आहेत. आपल्या सरकारमध्ये आजपर्यंत कधी असं घडलं नाही
की जिल्हाधिकाऱ्याची बदली करा असं उपजिल्हाधिकारी म्हणतात. तुम्ही फक्त एकदा खात्री करा, तुमच्याकडे जी काही माहिती आलेली आहे ना, खात्री करून मला सांगा. पण मला वाटते एखादा उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याची बदली करा अशी मागणी करू शकत नाही, असं माझं तर मत आहे. तुम्ही खात्री करून सांगा मला. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला जाहीर केलेला निधी रखडला आहे. मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी 5 कोटी रुपयांचा वाढीव निधीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, मात्र ते वाढीव रक्कम अजून मिळाली नाही. त्याच्यामुळे पंढरपूरची अनेक विकास कामं रखडली आहेत. नाही, पंढरपूर विकास आराखड्याचा आराखडा मंजूर झालेला आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. गाभाऱ्याचं काम सुरू असल्यामुळं पदस्पर्शाचं दर्शन मध्ये आपण 15 दिवस बंद ठेवलेलं होतं. कुठेही निधीची कमतरता नाही, निधी कमी पडणार नाही. जो निधी मंजूर झालेला आहे, जसं जसं काम पूर्ण होत जाईल तसं तसं त्या कामासाठीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. पंढरपूर विकास आराखड्याच्या निधीला कुठेही कमतरता भासणार नाही. मैं जो आपके पास देख रहा हूँ सर, सवाल ऐसा है कि पुणे की घटना के बाद एक्साइज विभाग पर कई सारे सवाल उठने लगे, उनकी कार्रवाई को लेकर। एक डेटा आपने सामने रखा है, उस डेटा का ब्रीफ अगर साझा करें कि क्या पहले कार्रवाई जितनी होती थी उतनी ही कार्रवाई अब भी होती है, एक। और दूसरा, विजिलेंस रखने के लिए इस तरह से नाबालिगों को शराब सर्व किया जा रहा है, ऐसा चीज न हो भविष्य में, इसे देखने के लिए कैसे आपका विभाग काम? देखिए, मैंने अभी मराठी में बताया, वही बात मैं आपसे हिंदी में बता देना चाहता हूँ। जो 222 में जो एक्शंस हुई थी, उसमें 224 में 15.44% का एकूण टोटल गुने में राइज हुआ है। जो आरोपी को अटक किया है उसमें 45.04% का राइज हुआ है, और जो मुद्देमाल जब्त किया है उसमें 34.09% का वाढ हुआ है 220 कंपेयर कर से 224 तक। जो मैंने अभी बताया, कलम 93 का एक बंद पत्र रहता है जो मैजिस्ट्रेट के सामने हम लोग लेते हैं, उसमें 221-22 में वो 3,352 था, जो कि अब वो 224 में 9,179 हुआ है, उसमें 173.84% का राइज हुआ है। और उसमें जो बंद पत्र प्राप्त किया हम लोग ने, जो बॉन्ड लिया है, वो 222 में 1,756 था, जो कि अभी 224 में 4,537 हुआ है, उसमें 158.37% का राइज हुआ है। इसके पहले एमपीडीए का एक्शन खाली 9 प्रस्ताव हमने दाखल किए थे 222 में, और उसमें एक व्यक्ति का हमको एमपीडीए का एक्शन मिला था, सैंक्शन मिला था। लेकिन अभी 224 में हमने 207 प्रस्ताव दाखल किए, जिनमें से 48 प्रस्ताव को हमको मान्यता मिली है। और इसके बाद भी अवैध ढाबे में, जो अवैध ढाबे के ऊपर कार्रवाई की है, उसमें गुने में 51% ये साल में वृद्धि हुई है, और उसमें आरोपी जो पकड़े हैं उसमें 14% में उसका राइज हुआ है। और जो आपने अभी पूछा कि इंटेलिजेंस के बारे में आप क्या करेंगे, तो इंटेलिजेंस के बारे में हम लोग ने कल एक प्रेजेंटेशन लिया है। वो प्रेजेंटेशन में जो भी हमारे लाइसेंस होल्डर्स है, वो लाइसेंस होल्डर्स के आस्थापना के ऊपर जो सीसीटीवी लगाने का हमने कहा है, वो अभी हम लोग कंपलसरी कर रहे हैं। और वो सीसीटीवी का सिस्टम रिफ्लेक्ट होगा हमारे वो डिस्ट्रिक्ट की एसपी के ऑफिस में। कल मैंने जो सजेशंस दिए, जो सुधारना उसमें दिया है, उसने मैंने कहा है कि वो डीडीसी ऑफिस में भी आना चाहिए, वो ठेठ कमिश्नर के ऑफिस में भी आना चाहिए, और एसपी, डीडीसी और कमिश्नर इनके डायरेक्ट मोबाइल पे जो भी ये होता है, वायलेंस होता है या वो ब्रीच करता है, उसका अलर्ट अलार्म वो सिस्टम के ऊपर हमारे ऑफिसर्स के मोबाइल पे आएगा। इसमें ये भी आएगा इलीगल है क्या, उसका टाइम जो दिया था उसके टाइम होने के बाद भी चल रहा है क्या, माइनर आदमी उधर है क्या, ये सब वो इंटेलिजेंस चेक करेगा, और उसका रिफ्लेक्शन हमारे सीनियर ऑफिसर्स के पास आएगा। 1 महीने में ये पूरा इम्प्लीमेंट हो, एज रिफ्लेक्ट हो, इसके बारे में वो लोग कोई 1, 2, 3 प्रस्ताव मेरे को दोबारा एक बार प्रेजेंटेशन देने वाले हैं, वो देख के। लेकिन कोई ना कोई इसमें हम लोग ऐसा सिस्टम लगाएंगे कि माइनर वहां आइडेंटिफाई हो जाए। सर, सिंप्लीफाई कर दीजिए
थंब इम्प्रेशन की बात कर रहे हैं कि यानी अब जो भी क्लब्स होंगे, पब होंगे या छोटे मोटे रेस्टोरेंट होंगे, हर जगह पर एंट्री से पहले ग्राहकों का थंब इम्प्रेशन लिया जाएगा। नहीं, वही वो लोग मेरे को प्रेजेंटेशन देने वाले हैं। कल क्या है, कल टाइम के बारे में, इलीगल लिकर के बारे में चर्चा हुआ। मैंने उनको कहा कि जो पुणे में इंसिडेंस हुआ वो माइनर था, तो माइनर को किस तरह आइडेंटिफाई करे। जो भी कंसल्टेंट हम लोग ले रहे हैं वो सिस्टम लगाने के लिए, उसको ये भी बताओ कि ऐसा होना चाहिए, वो कैसे हो सकता है, इसके बारे में अगले हफ्ते में, अगले वीक में लेना चाहिए। जो भी उनका सिलेबस लेना चाहिए उसके बारे में उन्होंने हमसे सजेशंस मांगे थे। हमारे डिपार्टमेंट के 2 सीनियर ऑफिसर्स ने बैठ के वो सजेशंस उनको दिए हैं। वो भी पोस्ट जल्दी भर जाए, ये हम रिक्वेस्ट एमपीएससी को करेंगे। 809 पोस्ट जो कांस्टेबल्स की है, जवान्स की है, नीचे वाले म्हणजे क्लास 3 या क्लास 4 की है, उनकी रिक्रूटमेंट का प्रोसेस टाटा कंसल्टेंसी कंपनी ने पूरा किया है। आचार संहिता खत्म होते ही वो कंपनी रिजल्ट अनाउंस करेगी। रिजल्ट अनाउंस होने के बाद उसका मेडिकल ग्राउंड, फिजिकल ग्राउंड हमारे डिपार्टमेंट की तरफ से पुलिस डिपार्टमेंट को साथ में लेके हम लोग फिजिकल ग्राउंड करके, मेरा ये प्लान है कि 15 अगस्त तक ये जो 809 पद है उनको प्रैक्टिकल ज्वाइनिंग मिले, ऐसा हमारा प्लानिंग है। सर, साथ ही एक्साइज एक्ट की बात करें तो आपको क्या लगता है कि उसमें कठोर प्रावधान नहीं है? क्योंकि आपने जिस तरह से बताया कि धारा 93 के तहत 3 बार पहले नोटिस दिया जाएगा, उसके बाद कड़ी कार्रवाई का प्रावधान किया जाएगा। पुणे मामले को देखा जाए कि अगर पहले दूसरे ही कार्रवाई के पहले इस तरह के हादसे सामने आते हैं, तो आपको लगता है कि कहीं ना कहीं एक्साइज डिपार्टमेंट के जो एक्ट है उसमें कहीं ना कहीं मॉडिफिकेशन की जरूरत है, और है ना। प्रावधान डालने की जरूरत 93 का प्रोविजन है, उसके बाद अगर 93 का बंद पत्र वो तोड़ता है, उसका पालन नहीं करता है, तो तड़ीपारी भी एमपीडी भी है ना। एमपीडी जो पुलिस करती है, कलेक्टर के पास से मिलता है, वो पहले 1-2 हुआ करते थे, अभी हम लोग ने 48 किया है। प्रोविजन हमारे एक्ट में है, प्रोविजन नहीं ऐसा नहीं है, उसको इम्प्लीमेंट करना चाहिए और वो स्ट्रिक्टली हम लोग अभी इम्प्लीमेंट करेंगे। सर, नवीन लोकसभा स्थापन होईपर्यंत आचारसंहिता जी आहे ती तशीच राहणार आहे। वडेट्टीवार आरोप करतात की एकीकडे राज्य सरकारला 25,000 कोटीचे टेंडर काढायला निवडणूक आयोगाची परमिशन मिळते, मग शेतकऱ्यांसाठी काही करण्यासाठी परमिशन का मिळत नाही, असा विरोधी पक्ष नेते नाही, विरोधी पक्ष नेत्यांना माहिती अपुरी आहे। जी काही टेंडर्स काढलीत असं ते म्हणतायत, ही आचारसंहिता पूर्वीची प्रक्रिया होती, ती केवळ त्याची पुढची कार्यवाही करायसाठी आपण पूर्वी मंजूर झालेल्या कामांच्यासाठी आपण निवडणूक आयोगाची मान्यता घेतली। आणि शेतकऱ्याची मदत असेल, मी मगाशी म्हटलं तसं टँकरनं